त्यामध्ये साहेब मी खोलात गेल्यानंतर मागे पण मी दिल्लीला सेशनला असल्यानंतर मला जेवढी घटना कळाली तेव्हापासून 3:30 ते 4 वाजल्यापासून मी एसपी साहेबांशी कॉन्टॅक्ट करत होतो। तसं जर विचार केला तिथं महाजन साहेबांनी काही आरोपी पकडायचा प्रयत्न केला, पण जी पाटील नावाचे PSI होते त्यांनी प्रत्यक्ष आरोपी बरोबर बऱ्याच वेळ चहा पाण्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत। आता काल मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलंय की मी मुळापर्यंत जाणार, पण मुळापर्यंत जाणार कधी हा प्रश्न आहे। आज 13 दिवस झाले तरी आमच्या आरोपी जो मुख्य आहे त्याला अटक होत नाही। आणि या सर्व आता मुलीची पण काय भावना आहे की बघा काय ते लिकरू बोलतंय की हे 7 आरोपी पकडाल, पण ह्याचा जी म्होरक्या आहे ज्याचा मास्टर माइंड आहे त्याला तुम्ही अटक करा, नाही तर दुसरे 7 तयार करील। म्हणजे ही जी प्रवृत्ती लहान मुलात सुद्धा भीतीचं वातावरण आहे। आज कुटुंबानं आपल्याकडे साहेब मागणी केलेली आहे की यांना कुटुंबाला संरक्षण द्या, कुटुंबाच्या या लेकरांच्या शिक्षणासोबत आहे, कुटुंबाला आर्थिक काहीतरी त्यांचं उभं राहिलं पाहिजे, त्याच्यामुळे आर्थिकसाठी काहीतरी मदत व्हावी। या सर्व मागण्या माझ्या वतीनं सुद्धा साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुलीच्या संबंधात शिक्षणाच्या बाबतीत तर आपण तिथं बोललाय, आता पण सांगाल। आणि या कुटुंबाला आर्थिक सुद्धा मदत जी शासनाने डिक्लेअर केली त्याच्यापेक्षा आपल्याकडनं पण आणखी आपण जर काही आदेशित दिलं तर त्या पद्धतीनं आपण पण करूयात मदत याला जी आपण सांगाल त्या पद्धतीनं। पण ती मदतीचा भाग वेगळा राहिला, पण इथं न्यायाचा भाग आहे आणि या भागावर एवढी दहशत आहे की आमच्या तालुका जिल्हा आज एवढ्या टेन्शनमध्ये पोलीस यंत्रणा काय करतील कसे ओळखतील। जेवढ्या मागच्या जर या सर्व याच्या मागे जे लोक आहेत यांचे जर CDR काढले, जे लोक नाव घेत आहेत सभागृहामध्ये ज्यांचं नाव घेत आहेत, ज्या दहशत ज्या दिवशी संदीपभाई आले त्या दिवशी पण त्यांना इथं बोललं जाते। आज आता आमचे गोकुळप्पा पण तिथं बोलले की मला पण असं म्हणले की तुम्ही जर घरापर्यंत आज तरी आम्ही बाहेर नेऊन मारलंय, आज तुमच्या घरात येऊन मारू। म्हणजे एवढी जर वाईट परिस्थिती आमच्या या जिल्ह्यात या तालुक्यात या मतदारसंघात असेल तर साहेब खूप वाईट आहे। याच्यासाठी तुमची सर्वांची आशीर्वादाची आणि आम्हाला संरक्षणाची गरज आहे आणि तुम्ही सर्वजण संरक्षण हे तर मागताय संरक्षण, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला सुद्धा वागणं मुश्किल आहे साहेब। कारण आज आम्ही बोलतोय तर बोलल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे, पण ठीक आहे आमचं काय व्हायचं देऊ देत, पण या गोरगरीब जनतेचा प्राण वाचला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा विषय। त्याच्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावून ह्या तपास फास्ट ट्रॅकवर झालाच पाहिजे, पण याचा फास्ट ट्रॅकवर तपास होण्यासाठी अगोदर आरोपी अटक झाले पाहिजेत। ही आरोपी अटक होत नाहीत याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना तर आपण स्वतः जातीनं बोलून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करून होणार नाही तर एवढ्या दिवस झाला अटक नाही। आणि जे कुठले ह्या प्रकरण सगळं खंडणीशी येऊन भेटतंय, ह्या खंडणीशी घेऊन भेटल्यानंतर मग हे सगळे 302 मध्ये सुद्धा हेच आरोपी आहेत का ह्याचा तपास झाला पाहिजे, त्यांना त्याच्यात ॲड झाले पाहिजेत। जर ही झालं तरच आपल्याला खरा न्याय मिळेल, नाही तर अन्यथा खरा न्याय मिळणार नाही। याच्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं तुम्ही उभा राहावा एवढी माझी विनंती आहे। आदरणीय लंके साहेब 2 मिनिट।